नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आजच्या तासामध्ये आपण निबंध वाङ्मय प्रकार याबद्दल चर्चा करणार आहोत. तृतीय वर्ष कला शाखेअंतर्गत मागच्या तासामध्ये आपण पुस्तक परीक्षण म्हणजे नेमकं काय आणि पुस्तकाचं परीक्षण कसं करायचं याबद्दल चर्चा केली होती. आजच्या तासामध्ये तात्विक घटकाअंतर्गत निबंध वाङ्मय प्रकार या विषयाबद्दल आपण सविस्तर माहिती घेणार आहोत. निबंध वाङ्मय प्रकार म्हणजे नेमकं काय, हा वाङ्मय प्रकार केव्हा जन्माला आला, याचा विस्तार कसा झाला याबद्दल आपण अधिक माहिती घेणार आहोत. निबंध म्हणजे नेमकं काय, तर निबंध हा आधुनिक गद्य लेखनाचा प्रकार आहे. निबंधाच्या अनेकांनी अनेक व्याख्या केलेल्या आहेत. उदाहरणार्थ, निबंध म्हणजे बांधणे असा अर्थ विचाराला बांधणे आणि बंधन या अर्थाने वापरला जातो. निबंधामध्ये साधक बाधक चर्चा असते. निबंध हा एक स्वतंत्र मराठीतील साहित्य प्रकार आहे. निबंध म्हणजे नियमांनी बद्ध असणारा, उपयोजनेसाठी अनुसरून अभिप्रेत लांबीचा तरीही संक्षिप्त आणि नीटपणे मांडलेल्या विचारांनी युक्त असा मुद्देसूद लेख. रावसाहेब गणपतराव जाधव यांच्या मराठी विश्वकोशातील मतानुसार लक्षणेने एखाद्या विषयासंबंधी संगतवार रचलेले वा उभारलेले मध्यम व्याप्तीचे लेखन म्हणजे निबंध होत. यात निबंध लेखकाच्या व्यक्तिगत दृष्टिकोनांच्या मांडणीचा सुद्धा समावेश असतो. वेगवेगळ्या परिच्छेदातून विविध बाजू निबंधात मांडलेल्या असतात. व्यवस्थित सुरुवात आणि विषयाची प्रयत्नपूर्वक मांडणी हे निबंध लेखनाचं प्रमुख उद्दिष्ट असतं. निबंध या शब्दाचा अर्थ सांगताना ज्येष्ठ समीक्षक मोरा वाळंबे म्हणतात, निबंध या शब्दाचा अर्थ बांधणे, गुंफणे, जुळविणे असा आहे. निबंधात जी आपण जुळणी किंवा गुंफणी करतो ती आपल्याला सुचणाऱ्या विचारांची. एखाद्या विषयावरती आपण सुसंगतपणे विचार मांडत असतो किंवा आपल्या मनामध्ये जी विचारांची गर्दी होत असते ती आपण सुसंगत पद्धतीने मांडत असतो, त्यालाच आपण निबंध असे म्हणतो. आणि हे सर्व विचार एकत्र येतात, म्हणूनच त्याला नीट मांडणी म्हणजेच निबंध म्हणतो. आता आपल्याला याची व्याख्या पाहिल्यानंतर एक गोष्ट नक्की लक्षात आली असेल की निबंध हा जो वाङ्मय प्रकार आहे, हा वाङ्मय प्रकार ललित निबंध हा आधुनिक वाङ्मय प्रकार आहे. म्हणजेच मराठी साहित्यातील ललित निबंध हा जो वाङ्मय प्रकार आपण बघणार आहोत, त्या अगोदर आपण वैचारिक वाङ्मय प्रकार बघणार आहोत. तर हा मराठी साहित्यातला आधुनिक वाङ्मय प्रकार आहे. ब्रिटिश भारतात आल्यानंतर जसं आपल्याकडे कादंबरी या वाङ्मय प्रकाराची ओळख झाली, त्याचप्रमाणे निबंध, ज्याला इंग्लिशमध्ये आपण एसे म्हणतो, या वाङ्मय प्रकाराची ओळख 18व्या शतकामध्ये झालेली आपल्याला दिसून येते. आणि 19व्या शतकात या वाङ्मय प्रकार लेखनास खऱ्या अर्थानं सुरुवात झाली. वैचारिक निबंध आणि ललित निबंध यामध्ये फरक आहे. हा आपण पुढचा भाग बघणार आहोत पुढच्या तासामध्ये की वैचारिक निबंध आणि ललित निबंध यामध्ये काय फरक असतो. तुर्तास आजच्या तासामध्ये आपण फक्त निबंध म्हणजे काय आणि वैचारिक निबंधाच्या अंगाने चर्चा करणार आहोत. वैचारिक निबंध वाङ्मय प्रकार हा मराठी साहित्यात इंग्रजी शिक्षण घेतलेल्या पहिल्या पिढीनं लेखनास सुरुवात करून या साहित्य प्रकारात नवीन पायंडा रचला असं आपण म्हणू शकतो. तर निबंध जेव्हा आपण शाळेमध्ये 10वीला असताना, 12वीला असताना किंवा शाळेमध्ये कुठल्या तरी विषयावरती आपल्याला निबंध लिहायला सांगतात, म्हणजेच आपल्या मनामध्ये त्या विषयाच्या अनुषंगाने कोणते विचार येतात, त्याची आपण जुळणी कशी करतो, त्याची मांडणी करत असताना आपण म्हणी, वाक्प्रचार यांचा कशा पद्धतीने योग्य पद्धतीने वापर त्या विषयामध्ये करतो, हे एक कौशल्य असतं. आणि जितके आपल्याला कल्पनेची भरारी घेता येईल, परंतु विषयाच्या अनुषंगाने मात्र तो विषय, तो विचार सुसंगत असला पाहिजे, हे आपण निबंधाच्या बाबतीत शाळेमध्ये शिकलो आहोत.
मग आपण काल्पनिक निबंध, वैचारिक निबंध, चरित्रपर निबंध असे वेगवेगळे निबंधाचे प्रकार पाहिले होते. त्यापेक्षा आज आपण मराठी साहित्यातील निबंध हा जो वाङ्मय प्रकार आहे, तो वाङ्मय प्रकार सर्वार्थानं वेगळा आहे. याची एकंदरीतच रचना जर आपण म्हणालो तर आपण लिहिलेल्या निबंधापेक्षा याचं स्वरूप निश्चित मोठं आहे. आणि हा जो वाङ्मय प्रकार आहे, या वाङ्मय प्रकारानं मराठी साहित्य एक नवीन पायंडा किंवा एक नवीन दिशा देण्याचं कार्य केलेलं आहे. निबंध या वाङ्मय प्रकाराची ज्या काळामध्ये सुरुवात झाली, तो काळ पारतंत्र्याचा होता. आणि या पारतंत्र्याच्या काळामध्ये सामाजिक, धार्मिक, राजकीय, आर्थिक आणि एकंदरीतच त्या काळातलं आपले संस्कृती या सर्वांगीण दृष्ट्या जे काही नवीन बदल घडवू पाहत होते. ब्रिटिश भारतात आल्यानंतर अन्य नवीन नवीन गोष्टी, भौतिक सुधारणा, भौतिक विचार, नवनवीन साधने, कला साधने, साहित्य या सर्वांचा आपल्याला जवळून परिचय होऊ लागला होता. आणि त्याचाच भाग आपल्याकडे ब्रिटिशांनी इंग्रजी शिक्षणाला जेव्हा सुरुवात केली आणि आपल्याकडे जी पहिली पिढी शिकली, त्या पिढीवरती निश्चितच इंग्लिश साहित्याचा परिणाम झालेला दिसून येतो. आणि त्यामधूनच मिल, स्पेन्सर, मेकॉले या सर्व पाश्चात्य विचारवंतांच्या धर्तीवरती मराठीमध्ये सुद्धा एक विचारवंतांची फळी तयार झाली. आणि त्यांनी देखील आपल्या समाजामधले अनेक वैगुण्य असतील, स्त्रियांच्या सुधारणांसंदर्भातला विचार असेल, राजकीय धार्मिक सुधारणांसंदर्भातला विचार असेल, यावरती सडेतोड अशा प्रकारचं लेखन निबंध वाङ्मय प्रकारामधून केलेलं आपल्याला दिसून येईल. थोडक्यात आपण हाचा जो निबंध वाङ्मय प्रकार विचार करणार आहोत, तो निबंध वाङ्मय प्रकार हा साहित्यातील निबंध वाङ्मय प्रकार एक स्वतंत्र वाङ्मय प्रकार म्हणून तो ओळखला जातो. आता निबंध वाङ्मय लेखक जे आहेत आणि विशेषतः आपल्याला मराठीमध्ये कोणते लेखक आहेत त्यांची आपण थोडक्यात नावं बघून घेणार आहोत. तर इंग्रजीमधला एसे हा जो शब्द आहे ना, तो त्याचा उगम फ्रेंच भाषेतील एसेयर म्हणजे ज्याला आपण म्हणूयात प्रयत्न करणे या शब्दापासून झाला आहे. फ्रेंच लेखक मिशेल दी मॉन्टेन यानं स्वतःचे विचार कागदावर उतरवण्याचा प्रयत्न या अर्थानं त्याच्या लिखाणासाठी सर्वप्रथम एसे हा शब्द वापरला. आता इंग्रजीतील एसे या शब्दाचाच पर्याय शब्द निबंध हा आहे. संस्कृत भाषेमध्ये प्राचीन काळापासून निबंध नामक ग्रंथ उपलब्ध आहेत. धर्मशास्त्र व तत्त्वज्ञान या विषयांमध्ये एखाद्या ग्रंथाची टीका असेल, भाष्य असेल, या स्वरूपात नसलेल्या व स्वतंत्र रीतीने लिहिलेल्या पुस्तकास संस्कृतमध्ये निबंध ही संज्ञा आहे. पण मराठीमध्ये निबंधाचा जो आकृतिबंध रूढ झालेला आहे, त्याचं स्वरूप संस्कृतमधील निबंधाचं नाही आहे. त्याचं स्वरूप हे इंग्रजीतील एसे या गद्य प्रकाराचं आहे. इंग्रजी वैचारिक वाङ्मयातील निबंध हा आधुनिक मराठी सुशिक्षित विचारवंतांनी मराठीमध्ये आणला आणि अनेक विद्यांच्या शाखोपशाखांनी तो समृद्ध केलेला आपल्याला दिसून येतो. असेच मराठीमधले काही दिग्गज लेखक मंडळी ज्याला आपण म्हणूयात, ज्यांनी वैचारिक वाङ्मयाची विशेषतः निबंध या वाङ्मयाची सुरुवात मराठीमध्ये केली, त्यातले पहिले आहेत बाळशास्त्री जांभेकर. यांनी सर्वप्रथम मराठीमध्ये दर्पण हे 1832मध्ये मराठीतलं पहिलं वृत्तपत्र सुरू केलं. आणि या वृत्तपत्राच्या माध्यमातून समाजामध्ये वेगवेगळे जे काही वैगुण्य आहेत, स्त्रियांचे म्हणून जे काही प्रश्न आहेत, अंधश्रद्धा असेल, रूढी असेल, परंपरा असेल, या सर्वांना डावलून एक आधुनिक नवीन विचार समाजामध्ये रुजविण्याचा प्रयत्न बाळशास्त्री जांभेकरांनी केला. आणि म्हणून बाळशास्त्री जांभेकर यांना आपण पहिले समाज सुधारकांच्या जी काही यादी आहे त्या यादीमध्ये अग्रक्रम देतो. यासाठी कारण त्यांनी पहिल्यांदा मराठीमध्ये वृत्तपत्र सुरू केलं आणि या वृत्तपत्राच्या माध्यमातून अनेकांना लेखनाची संधी दिली. त्यानंतरचे लेखक भाऊ महाजन यांनी प्रभाकर या वृत्तपत्रामधून नवीन विचार ज्याला आपण म्हणूयात, तो नवीन विचार समाजामधल्या स्त्रियांच्या बाबतीत असेल, अंधश्रद्धा असेल, रूढी असेल, परंपरा असेल, अस्पृश्यता असेल, या संदर्भात नवनवीन विचार त्या काळामध्ये मांडलेला आपल्याला दिसून येतोय.
दादोबा पांडुरंग तरखडकरांनी देखील याच पद्धतीने समाजातल्या, विशेषतः हिंदू समाजामधल्या जे काही चुकीच्या आणि अनिष्ट रूढी प्रथा परंपरा आहे त्याला त्याज्य ठरवून आधुनिक विचार समाजामध्ये रुजविण्यासाठी प्रयत्न केले. विश्वनाथ नारायण मंडलिक, बाबा पदमनजी, ज्योतिराव फुले इत्यादी समाजसुधारक मंडळींचा आपण सुरुवातीच्या निबंध लेखनामध्ये समावेश होता असं म्हणू शकतो. आता बाबा पदमनजी यांनी पहिले हे लेखक असे आहेत की त्यांनी ख्रिस्ती धर्माचा स्वीकार केला. अरुणोदय नावाचं त्यांनी जे आत्मवृत्त लिहिलेलं आहे त्यामध्ये एक हिंदू पुरुष ख्रिस्ती झाल्यानंतर तत्कालीन समाजामध्ये त्यांना जे काही वाळीत टाकलं जातं त्याचं जे विदारक चित्र आहे, त्या काळातल्या लोकांची मानसिकता कशी होती याबद्दलचं चित्रण त्यांच्या या आत्मचरित्रामध्ये आहे. आणि ख्रिस्ती धर्माने ते अत्यंत प्रभावित झाले होते. मानवतेजवळ घेऊन जाणारा, माणसाला माणूस म्हणून समजणारा हा जो धर्म आहे तो धर्म त्यांना भावला आणि त्याच्यातनंच त्यांनी ख्रिस्ती धर्माची दीक्षा घेतली किंवा ख्रिस्ती धर्म स्वीकारला असं आपण म्हणू शकू. महात्मा ज्योतिराव फुले यांनी स्त्रियांच्या संदर्भामध्ये किंवा शाळा सुरू करून जेवढं एक महत्त्वाचं कार्य केलेलं आहे त्यात तर इतिहासामध्ये तोड नाही. आणि समाजसुधारकांच्या यादीमध्ये महात्मा ज्योतिराव फुले यांच्या कार्यास शतशः नमन. परंतु महात्मा ज्योतिराव फुले यांच्या कार्यासोबत त्यांचं वैचारिक वाङ्मय जे आहे त्या वैचारिक वाङ्मयानं देखील समाजामध्ये एक नवीन क्रांतीची फुलं फुलविलेली दिसून येतात. त्यांचं अखंडादी काव्यरचना असेल किंवा तृतीयरत्न नाटक असेल किंवा ज्याला आपण म्हणूयात ब्राह्मणांचे कसब असेल, गुलामगिरी असेल, सत्सार असेल, या सर्व लेखन प्रांतामधून त्यांनी नवनवीन आधुनिक विचार समाजासमोर मांडलेला आपल्याला दिसून येतो. समाजामधील गरीब आणि श्रीमंत ही दरी कमी होत असताना ज्या शेतकऱ्यांचं, कामगारांचं शोषण या व्यवस्थेमध्ये होतं आहे, विशेषतः धार्मिक बाबींवरती त्यांना लुबाडून त्यांच्याकडनं पैसे लुबाडले जात आहेत आणि अंधश्रद्धा आणि शिक्षण नसल्यामुळे शेतकऱ्यांचं जे नुकसान होत आहे, वर्षानुवर्ष तो शेतकरी सावकाराच्या कर्जामध्ये डुबून चाललेला आहे. अशा सावकाराला धडा शिकविण्यासाठी पहिल्यांदा शेतकऱ्यांनी शिक्षण घेतलं पाहिजे. आपला तृतीय रत्न या नाटकामध्ये त्यांनी हा प्रभावी विचार मांडलेला आपल्याला दिसून येतो. आणि महात्मा ज्योतिराव फुले यांनी त्या काळातल्या भोंदू या सर्व गोष्टींवरती तर कडाडून हल्ला केलाच, परंतु शिक्षणाचं महत्त्व पटवून दिलेलं आपल्याला दिसून येईल. त्यासोबतच अनेकांवरती प्रखर आणि परखड अशा प्रकारच्या भाषेमधून त्यांनी नवनवीन सुधारणांचं वारं ज्याला आपण म्हणूयात ते फुंकलेलं दिसून येते. एकंदरीत ज्योतिराव फुले यांचा हा वैचारिक विचार ज्याला आपण म्हणूयात तो मराठी साहित्यामध्ये अतुलनीय ठरला. महात्मा फुले यांची जी लेखणी आणि वैचारिक पद्धतीचं त्यांचं जे एक एक शब्द होते ते अक्षरशः घाव बसावेत या प्रकारचे आपल्याला दिसून येतात. त्यांची शैली अत्यंत प्रौढ अशा प्रकारची आहे आणि एक एक विचार त्यातून रुजत जातो असं आपल्याला लक्षात येतं. एक खूप मोठं समाज परिवर्तनाचं कार्य ज्याला आपण म्हणूयात ते ज्योतिराव फुले यांनी आपल्या वैचारिक साहित्यामधनं केलेलं आपल्याला दिसून येईल. तर सुरुवातीची ही काही मंडळी यांच्यासोबत विष्णुशास्त्री चिपळूणकर, त्यांचे वडील कृष्णशास्त्री चिपळूणकर यांनी शालापत्रकच्या माध्यमातून, विष्णुशास्त्री चिपळूणकरांनी निबंधमालेच्या माध्यमातून समाजामध्ये नवनवीन विचार त्या काळामध्ये रुजवलेला आपल्याला दिसून येतोय. थोडक्यात सुरुवातीचं जे काही साहित्य होतं मराठी साहित्यामध्ये संत, पंत आणि तंत ही त्रिधारा आहे. तर सुरुवातीच्या कालखंडामध्ये आपलं जे साहित्य लेखन होतं हे पद्यातून व्हायचं. विवेक सिंधू हा मराठीतला पहिला जो ग्रंथ आहे हा गद्य पद्य मिश्रितच आहे. पद्यलेखन अधिक होतं. नंतरच्या काळामध्ये 12व्या शतकामध्ये आपण म्हणूयात की लीळाचरित्र हा मराठीतला पहिला गद्य ग्रंथ आपण मानतो. परंतु त्यानंतरचं हे सगळं जे मराठीमध्ये साहित्य आलेलं आहे, विशेषतः निबंध वाङ्मय ज्याला आपण म्हणतो, हा पूर्णपणे गद्य वाङ्मय प्रकार आपल्याला लक्षात येईल. परंतु आपण मराठी साहित्यामध्ये 18व्या शतकात याची सुरुवात झाली, परंतु पश्चिमी साहित्यामध्ये मात्र निबंध हा लेखन प्रकार अगदी 16व्या शतकाच्या शेवटी उदयाला आला. त्याचा जनक होता मॉन्तेन. ह्या मॉन्तेनचा काळ आहे
1833 ते साधारणपणे 1533 ते 92 हा फ्रेंच लेखक मानला जातो. त्यानंतर रॉबर्ट बर्टन हा 1577 ते 1640 आणि सर थॉमस ब्राउन 1602 ते 1882 हे इंग्रजी भाषेतील उल्लेखनीय निबंधकार मानले जातात. इसवी सन 1700 आणि 1800 मध्ये एडमंड बर्क आणि सॅम्युअल टेलर कोलरिज यांनी सर्वसामान्य लोकांसाठी निबंध लिहिले. अगदी 20व्या शतकाच्या शेवटी अनेक निबंधकारांनी कला आणि संस्कृतीतील नवीन प्रवाह उलगडून सांगण्यासाठी निबंध लिहिलेले आपल्याला दिसून येतात. परंतु मराठीमध्ये जसं आपण म्हटलं की बाळशास्त्री जांभेकर, त्यानंतर भाऊ महाजन, लोकहितवादी महादेव गोविंद रानडे, महादेव मोरेश्वर कुंटे, दादोबा पांडुरंग, त्यानंतर विश्वनाथ नारायण मंडलिक, गोविंद नारायण माडगावकर, विष्णुबुवा ब्रह्मचारी, बाबा पद्मनजी, ज्योतिराव फुले, विष्णू परमशास्त्री पंडित ही काही सुरुवातीच्या कालखंडातल्या निबंधकारांची आपण नावं पाहिली. यानंतर आपण बघणार आहोत की निबंध या शब्दाचा अर्थ काय आहे. मगाशी आपण काही व्याख्या पाहिल्या होत्या. त्या व्याख्यांमधून एक गोष्ट आपल्याला लक्षात आली की निबंध म्हणजे कुठलाही एक विचार सुसंबंध पद्धतीने, सुसूत्रबद्ध पद्धतीने, व्यवस्थितपणे दाखले देत मांडणं आणि आपला विचार इतरांपर्यंत पोहोचविण्यासाठी अनेक गोष्टींचे दाखले देणं, त्याला आपण म्हणूयात तो विचार. मराठीमध्ये इंग्रजीमधनं एसे या शब्दाचा पर्यायी शब्द निबंध ही संज्ञा आहे. संस्कृत भाषेमध्ये प्राचीन काळापासून निबंध स्वरूप ग्रंथ उपलब्ध आहे. धर्मशास्त्र, तत्वज्ञान या विषयांमध्ये एखाद्या ग्रंथाची टीका, भाष्य अथवा वृत्ती या रूपाचे नसलेल्या व स्वतंत्र रीतीने लिहिलेल्या पुस्तकास संस्कृतमध्ये निबंध ही संज्ञा आहे. परंतु मराठीतला निबंध हा जो काही आहे त्याचा आकृतिबंध जो आहे तो मात्र इंग्रजीमधनं आलेला आहे. त्याचं स्वरूप संस्कृतमधल्या निबंधासारखं नाही आहे, तर त्याचं स्वरूप हे इंग्रजीमधल्या एसे या गद्य प्रकाराचं आहे. आणि आपण जरी ह्या काही व्याख्या पाहिल्या असल्या तरी परंतु निबंधाची काटेकोर व्याख्या करणं सुद्धा आपल्याला शक्य नाही आहे. निबंधाची तरी पण जी काही एक सर्वसाधारण व्याख्या केली जाते किंवा त्याचे जे काही गुणधर्म आहे ते गुणधर्म आपण बघणार आहोत की कोणत्याही विषयाचं सांगोपांग आणि आवश्यक तेथे अनेक मतांचा परामर्श घेणारे, साधक बाधक युक्तिवादाच्या आधारे विविध मूल्यांचे मापन करणारे, नीटनेटके, मुद्देसूद, फार विस्तार नसलेले गद्यरूप विवेचन म्हणजे निबंध होय. यात प्रसंगानुसार भावनांचा देखील आविष्कार असतो. जसं आपण मगाशी म्हणालो की निबंध या वाङ्मय प्रकारामध्ये विचारांना अधिक महत्त्व असतं, परंतु निबंध कोणत्या विषयाच्या अनुषंगाने आहे त्यानुसार त्यामध्ये थोडाफार ज्याला आपण म्हणूया की भावनांचा सुद्धा संबंध आलेला दिसून येतो. निबंधामध्ये अलंकारिक किंवा वक्तृत्वपूर्णत्वाची शैली त्यात आवश्यक तेथे वापरलेली असते. विशेषतः मानवी जीवनाची, मानवी हिताहिताशी प्रत्यक्ष किंवा परिणामकारक संबंध असलेल्या म्हणून प्रसंगी विवाद्य होणाऱ्या विषयांचे सूत्रबद्ध किंवा मुद्देसूद फार विस्तार नसलेले गद्यरूप विवेचन म्हणजे निबंध होय असं आपण थोडक्यात म्हणू शकू. थोडक्यात निबंध म्हणजे एखादा विचार मुद्देसूद सुसूत्रबद्ध पद्धतीने आणि व्यवस्थितपणे त्याचा क्रम लक्षात घेऊन त्याची व्यवस्थित मांडणी करणे म्हणजेच त्याला आपण निबंध असं म्हणू शकतो. आणि निबंधामधला जो कुठलाही विचार असेल त्याचा संदर्भ देखील आपल्याला समजणं आवश्यक असतं आणि ते संदर्भ देण्याचा लेखक पुरेपूर प्रयत्न ज्याला आपण म्हणूयात तो पुरेपूर प्रयत्न त्या ठिकाणी करत असतो. आता आपण यानंतर बघत आहोत की निबंधाचे कोणते विषय असतात. साहजिकच तुम्हाला पण हा प्रश्न पडला असेल की निबंध नेमका कोणत्या विषयावर लिहायचा. आपल्याला प्रश्नपत्रिकेमध्ये विषय दिलेला असतो, तो निबंध थोडा वेळ बाजूला ठेवूयात. आपण साहित्याच्या अंगाने निबंध हा वाङ्मय प्रकार बघत आहोत. तर निबंधाचे जे काही विषय असतात त्याला कोणताही एक विषय नाही आहे. माणसांच्या सांस्कृतिक, धार्मिक, राजकीय, आर्थिक, शैक्षणिक, बौद्धिक
भावभावनात्मक किंवा सामाजिक जीवनाशी संबंधित विषय हे निबंधाचे महत्त्वाचे विषय ठरत असतात. निबंध हा वैचारिक स्वातंत्र्याच्या प्रेरणेतून निर्माण झालेला एक गद्य वाङ्मय प्रकार आहे. या वाङ्मय प्रकाराने स्वतंत्र साधक बाधक विचार करण्याची प्रवृत्ती लोकांमध्ये निर्माण होत असते. त्यामुळं व्यक्तीची स्वतंत्र विचार करण्याची आणि त्यासोबत निर्णय घेण्याची बौद्धिक पात्रता देखील वाढीस लागते. हा निबंध वाङ्मयाचा माणसांच्या जीवनावरती झालेला एक खूप चांगला भाग आपण म्हणू शकतो. थोडक्यात विषय, हेतू, मांडणी, भाषा, परिणामांचे पडसाद हे सगळे मुद्दे व्यवस्थित असेल तर आपल्याला निबंध समजून घेणं अधिक सोपं होतं. निबंध म्हणजे कुठली तरी एक संज्ञा, काल्पनिक विषय घेऊन त्याचा अर्थ विशद करत जाणे यालाच आपण निबंध म्हणू शकतो. थोडक्यात निबंधामध्ये तात्विक मांडणी अपेक्षित असते, ज्यामध्ये वाद, प्रतिवाद अशी निबंधाची रचना केलेली असते. एखाद्या मुद्द्याला विरोध करताना व्यापक विचार करण्याचे, त्यासाठीची स्वीकारशीलता यामध्ये अंतर्भूत असते. त्यामुळे समान विचारधारा मांडणे देखील सुलभ जाते. अशा पद्धतीने एक तर्क पद्धत ज्याला आपण म्हणूयात, त्या पद्धतीने मांडणी आपल्याला निबंधाची करता येऊ शकते. निबंधाची वाटचाल आणि विस्तार की हा जो मराठीमध्ये 18व्या-19व्या शतकामध्ये साधारणपणे निबंध वाङ्मयाची सुरुवात झाली. हा वाङ्मय प्रकार सुरुवातीला कसा होता आणि हळूहळू त्याचा विस्तार कसा झाला. तर मराठी निबंध वाङ्मयाची मांडणी जी आहे ती प्रथम मुख्यतः मराठी नियतकालिकांमध्ये सुरू झाली. मुद्रण यंत्र किंवा मुद्रण संस्था सर्वप्रथम मुंबईमध्ये सुरू झाले. त्यानंतर निबंधाचा जन्म देखील झाला. 1841 भाऊ महाजन यांनी प्रभाकर नावाचं साप्ताहिक काढलं. 1832 बाळशास्त्री जांभेकर यांनी दर्पण नावाचं वृत्तपत्र सुरू केलं आणि त्यांनीच 1840 दिग्दर्शन नावाचं मासिक सुरू केलं. तर थोडक्यात निबंध हा वाङ्मय प्रकार मराठीमध्ये वृत्तपत्रांच्या माध्यमातून किंवा मासिकांच्या माध्यमातून जे लेखक सुरुवातीला लेखन करत होते त्यांनी आपलं वैचारिक लेखन या मासिकांमधून, साप्ताहिकांमधून, दैनंदिनीमधून ज्याला आपण म्हणूयात, अशा पद्धतीने त्याची मांडणी केलेली आपल्याला लक्षात येईल. म्हणून निबंध हा जो वाङ्मय प्रकार आहे तो 18व्या शतकात सुरू झाला आणि आज मात्र त्याला आपण ललित म्हणून संबोधतो. काळाच्या वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये निबंध या वाङ्मय प्रकारामध्ये बदल झालेले आपल्याला दिसून येतात. ते आपण नंतरच्या तासामध्ये बघणार आहोत की वैचारिक निबंध वाङ्मय प्रकार तर आजच्या काळातला ललित निबंध वाङ्मय प्रकार यामध्ये काळानुसार कसे कसे बदल होत गेले आणि विचारांकडून भावनांकडे झुकणारा हा जो निबंध वाङ्मय प्रकार आहे तो कशा पद्धतीने झुकत आला याचा आपण सविस्तर विचार नंतरच्या तासांमध्ये करणार आहोत. निबंधाची वाटचाल बघत असताना त्याचा विस्तार कसा झाला हा सुद्धा आपला महत्त्वाचा विषय. प्रभाकर साप्ताहिकानंतर भाऊ महाजन यांनी 1853 धूमकेतू हे साप्ताहिक आणि 1854 ज्ञानदर्शन हे त्रैमासिक सुरू केले. यामध्ये शुद्ध वैचारिक लेखनास अथवा निबंध वाङ्मयास वाहिलेलं मराठी ज्ञानप्रसारक हे उपयुक्त ज्ञानप्रसारक सभेचं मासिक निघालं. 1850 त्याची सुरुवात झाली होती. मराठी ख्रिश्चन मिशनऱ्यांनी ज्ञानोदय हे नियतकालिक सुरू केलं. 1842 ते प्रकाशित करण्यास त्याचा प्रारंभ देखील झाला. यात हिंदू धर्माची टीका प्रसिद्ध होऊ लागली. मिशनरी लोकांच्या चळवळीला विचार लहरी 1852 हे कृष्णशास्त्री चिपळूणकरांचं नियतकालिक निघालं. तत्कालीन नियतकालिकांमधून महिलांच्या समस्यांना वाचा फोडण्याचं कार्य सुद्धा झालेलं आपल्याला दिसून येत आहे. म्हणजेच सुरुवातीला आपण असं म्हणूयात की निबंध वाङ्मयाची वाटचाल किंवा विस्तार जो आहे त्याला महत्त्वाचं कारण म्हणजे तत्कालीन समाजामध्ये जी काही वेगवेगळ्या प्रकारची मासिके, वृत्तपत्रे सुरू झाली त्यामधून हे लेखन मोठ्या प्रमाणावरती छापून आलेलं आपल्याला दिसून येत आहे आणि त्यातनंच या वाङ्मय प्रकाराचा हळूहळू विस्तार देखील होत गेलेला आपल्याला लक्षात येईल.
म्हणून पश्चिमी साहित्यामधून आलेला हा जो वाङ्मय प्रकार आहे तो मात्र आज मराठी साहित्यामध्ये चांगल्या पद्धतीनं स्थिरावलेला देखील आपल्याला लक्षात येतोय. आता या निबंध वाङ्मय प्रकाराचं योगदान नेमकं काय आहे, मराठी साहित्याला त्यानं काय योगदान दिलं? जसं कथा, कादंबरी, नाटक, चरित्र, आत्मचरित्र असे जे काही वेगवेगळे साहित्याचे प्रकार आहेत आणि प्रत्येक साहित्य प्रकाराचं त्याच्या म्हणून वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये एक योगदान आहे. महाराष्ट्राच्या वाटचालीमध्ये वैचारिक जडणघडणीमध्ये निबंध वाङ्मय प्रकाराचं मोलाचं स्थान आहे. कारण महाराष्ट्राच्या वैचारिक चळवळीला उत्कृष्ट बौद्धिक विवेकयुक्त रूप देणारं विद्वान लेखक ज्ञानप्रकाश व इंदुप्रकाश या वृत्तपत्रांनी आपल्या भोवती गोळा केले. या साऱ्या नियतकालिकांनी सामाजिक न्यायबुद्धीच्या वाढीस आवश्यक असा विचार विनिमय व वादविवाद यांचे सामाजिक जीवनात महत्त्व स्थापन केले. सुधारणांची महती पटविली, राष्ट्रीयतेचं भरण पोषण केलं आणि अन्यायकारक गोष्टींना विरोध देखील केला. हे सर्व करत असताना मराठी गद्यशैली लवचिक विचारांच्या अंगोपांगांची तर्कशुद्ध जुळणी करणारी, डौल व शोभा आणणारी, ढंगदार अशा प्रकारची बनली. थोडक्यात सांगायचं म्हणजे महाराष्ट्रामध्ये एक विचारांची सुरुवात, या विचारांच्या माध्यमातून समाज परिवर्तनाची सुरुवात ज्या विचारवंतांनी केलेली दिसून येते. त्या विचारांचं महत्त्व समाजामध्ये आमूलाग्र अशा प्रकारचे बदल ज्याला आपण म्हणूयात ते बदल घडविण्यामध्ये झालेले देखील आपल्याला दिसून येतात. आणि निबंध हा वैचारिक वाङ्मय प्रकार जो आहे तो स्वातंत्र्याच्या प्रेरणेतून निर्माण झालेला एक गद्य वाङ्मय प्रकार आपण म्हणू शकतो. निबंध वाङ्मयाने गतानुगतिका सोडून स्वतंत्रपणे एक साधक बाधक विचार करण्याची प्रवृत्ती जी आहे ती माणसांमध्ये निर्माण केली. त्यामुळं व्यक्तीचं स्वतंत्रपणे विचार करण्याची आणि निर्णय घेण्याची बौद्धिक पात्रता त्यामुळं वाढीस लागली. गतिशील समाजातील परंपरा आणि रूढी यांचं समीक्षण करून नव्या परंपरा आणि रूढी निर्माण करण्याची शक्ती त्यामुळे समाजात निर्माण होते. आणि मराठी साहित्यामध्ये या निबंध वाङ्मय प्रकाराचं हे मोठं योगदान आपल्याला लक्षात घ्यावं लागेल. एतद्देशीयांचं कल्याण हा हेतू ज्याला आपण म्हणूयात तो दिग्दर्शनमध्ये बाळशास्त्री जांभेकरांनी सुद्धा मांडलेला आपल्याला दिसून येतोय. दर्पणमध्ये त्यांनी तो विचार मांडला होता की स्वदेशीय लोकांमध्ये विलायतीतील विद्यांचा अधिक अभ्यास व्हावा आणि या देशाची समृद्धी आणि येथील लोकांचं कल्याण याविषयीचं स्वतंत्रतेने व उघड रीतीने विचार करावयास स्थल व्हावे या इच्छेने दर्पणाचा जन्म झाला. थोडक्यात सांगायचं तर पाश्चात्य विचारांनी प्रभावित झालेली ही मंडळी आणि त्या समाजामध्ये विज्ञान, तंत्रज्ञान आणि सोबत विचारांच्या आधारावरती त्या राष्ट्रांनी केलेली प्रगती ही दैदिप्यमान आहे आणि तोच विचार मराठी समाजामध्ये रुजला पाहिजे. हा विचार या निबंधामधून आलेला आपल्याला दिसून येतो. तत्कालीन समाजामधले ज्या काही वेगवेगळ्या समस्या होत्या त्या वेगवेगळ्या समस्यांचं निराकरण करून नवीन विचार रुजविण्याचं कार्य या निबंध वाङ्मय प्रकारानं केलेलं आपल्याला दिसून येतं. म्हणून लोकहितवादी असेल, आगरकर असेल, सावरकर असेल, टिळक असेल, गोखले असतील, रानडे असतील, चिपळूणकर असेल, ही सुरुवातीची सर्व वैचारिक निबंध लेखन करणारी जी मंडळी आहे त्या मंडळींनी समाजामधल्या अनेक चुकीच्या गोष्टी दूर करून नवीन आधुनिक विचार मांडण्याचं कार्य या ठिकाणी केलेलं आहे. महात्मा फुल्यांनी सुद्धा समाजाला एक नवीन दिशा देण्यासाठी, प्रवाहित समाज व्हावा यासाठी, समाज शिक्षित व्हावा यासाठी आणि समाजातली अंधश्रद्धा दूर व्हावी यासाठी संपूर्ण जीवन आपलं पणास लावलं. कृती, उक्ती आणि लेखन या विचारांच्या माध्यमातून समाजामध्ये परिवर्तन घडवलं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी फक्त लेखनच केलं नाही तर कृतींच्या माध्यमातून आणि घटनेच्या माध्यमातून त्याची अंमलबजावणी सुद्धा केल्याचं आपल्याला लक्षात येईल. महात्मा गांधीजींनी त्यांच्या निबंधांमधून समाजामध्ये एक नवीन विचार, ग्रामीणतेचा विचार ज्याला असेल, समाजाचा राष्ट्राचा विकास कसा होऊ शकेल याचा केलेला त्यांनी विचार असेल, ग्रामस्वराज्याची त्यांची संकल्पना असेल, पंचायत राजची संकल्पना असेल, महिलांसंदर्भातला त्यांचा विचार असेल, या सर्व विचारांनी तत्कालीन समाजामध्ये एक खूप मोठी क्रांती किंवा ज्याला आपण म्हणूयात एक खूप मोठा बदल
झालेला आपल्याला दिसून येते. त्याचप्रकारे मुंबईचं जे काही इंदुप्रकाश हे मासिक असेल, ते इंदुप्रकाशचं जे मुख्य कार्य काय होतं त्या काळामधलं, तर त्यामधून बालविवाह, पुनर्विवाह, केशवपण, जरट कुमारी विवाह इत्यादी विषय त्या लेखकांनी आपल्या साहित्यामधून मांडलेले आपल्याला दिसून येतात. इंदुप्रकाशचे संपादक होते परशुराम शास्त्री पंडित. परशुराम शास्त्री पंडितांनी महिलांच्या या सबलीकरणावरती आणि तत्कालीन समाजातल्या चुकीच्या रूढी प्रथा परंपरा विशेषतः महिलांच्या संदर्भातल्या दूर व्हाव्या यासाठी अथक प्रयत्न केलेले आपल्याला लक्षात येईल. थोडक्यात म्हणजे महाराष्ट्राच्या वैचारिक चळवळीला उत्कृष्ट बौद्धिक विवेकयुक्त रूप देणारे विद्वान लेखक ज्ञानप्रकाश, इंदुप्रकाश या वृत्तपत्रांनी आपल्या भोवती जसं गोळा केले, या साऱ्या नियतकालिकांनी सामाजिक न्यायबुद्धीच्या वाढीस आवश्यक असा विचार विनिमय व वादविवाद यांचे सामाजिक जीवनामध्ये महत्त्व स्थापन केले. सुधारणांची महती लोकांना सांगितली, राष्ट्रीयतेचं भरण पोषण केलं, राष्ट्रीय विचार लोकांमध्ये रुजवला, विचाराचे अनेक नवनवीन विषय त्यांनी हाताळले आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अन्यायाच्या विरुद्ध उभं राहण्याची ताकद लोकांमध्ये दिली. हे सर्व करत असताना मराठी साहित्याची, मराठी भाषेची जडणघडण एक डौलदार शैली ज्याला आपण म्हणूयात ती देखील त्यांनी निर्माण केली. एक आधुनिक शैली ज्याला आपण म्हणूयात, एक गद्य विचार ज्याला आपण म्हणूयात, तो प्रवाहित करण्यामध्ये, त्याला विकसित रूप देण्यामध्ये निबंध वाङ्मय प्रकाराचं मोलाचं योगदान आहे, हे आपण लक्षात घ्यायला हवं. त्यासोबत वाचकांची चिकित्सक बुद्धी जी आहे किंवा त्यांची जी जिज्ञासा आहे ती वाढवून त्यांना बहुश्रुत करण्याचं कार्य निबंधानं केलं. लोकांच्या मनामध्ये वास्तव दृष्टी म्हणजे नेमकं काय ती निर्माण केली. एकाच प्रश्नाच्या निरनिराळ्या बाजू खंडन आणि मंडनाच्या द्वारा प्रकट होऊ लागल्याने कोणत्याही प्रश्नाचा चौरसपणे विचार करण्याची वृत्ती वाढीस लागली. या वृत्तीतून नवा आशय आणि नवे आविष्कार तंत्र घेऊन मराठी निबंध वाङ्मय जन्मले. ते विविध विषयांचा परामर्श घेत विस्तार पावत आजपर्यंत अखंडपणे वाढत आहे. अनेक निबंध संग्रह वा लेख संग्रह त्याच प्रवाहामध्ये अस्तित्वात येत आहेत. कधी एका लेखकाचं तर कधी मिळून लेखकांचे निबंध संग्रह आज प्रकाशित होत आहेत, झाले आहेत. उदाहरणार्थ विष्णुशास्त्री चिपळूणकरांची निबंधमाला ही एका लेखकानं लिहिलेली होती. त्यांनी स्वतः लिहिलेली होती. तर महाराष्ट्र जीवनातल्या परंपरा, प्रगती आणि समस्या हा विषय घेऊन गंबा सरदार हे वैचारिक लेखन करणारे लेखक यांनी संपादित निबंध संग्रह अनेक लेखकांचे लिहून एक नवीन पुस्तक ज्याला आपण म्हणूयात एक स्वतंत्र संपादित पुस्तक त्यांनी लिहिलेलं आपल्याला दिसून येतं. थोडक्यात सांगायचं जर निबंध वाङ्मय प्रकाराचं योगदान हे लोकांमध्ये जिज्ञासा वाढवणं, त्यांच्या मनामध्ये चिकित्सा वाढविणं, प्रश्न निर्माण करण्याची क्षमता त्यांच्यामध्ये विकसित करणं, नवीन नवीन विचार लोकांच्या मनात रुजविणं आणि या सर्व विचारांच्या बदलांमधून समाज घडविण्याची ताकद लोकांमध्ये निर्माण करणं, नवीन बाळकडू समाजाला देणं, नवीन तंत्र लोकांना देणं, हे सर्व कार्य निबंधाचं योगदान आपण म्हणू शकतो. हे मराठीमध्ये या वाङ्मय प्रकाराने साध्य केलेलं आपल्याला दिसून येईल. थोडक्यात सांगायचं तर सन 1832 ते 1874 हा निबंध वाङ्मयाचा प्रथम आपण सर्जन काळ म्हणून निर्दिष्ट करतो. या काळात रस्व निबंध म्हणजे सुटसुटीत 25-30 पृष्ठांच्या पेक्षा अधिक न लांबणारा निबंध आणि दीर्घ निबंध म्हणजे प्रकरणवारीने एका सबंध पुस्तकाचा आकार घेणारा असा निबंध निर्माण होऊ लागला. 1832 ते 1849 या काळात जी नियतकालिके प्रकाशित होत होती त्यात संपादकीय लेख, स्फुटे, पुस्तक परीक्षणे, वृत्ते आणि वाचकांची पत्रे असे जे गद्य लेखन होई त्यातूनच निबंध हा वाङ्मय प्रकार जन्माला आला, आकाराला वाढला, वाढीस लागला आणि त्यामधूनच पुढच्या काळामध्ये ललित निबंधापर्यंतचा त्याचा प्रवास सुटसुटीत होण्यामध्ये अधिकच सुकरता ज्याला आपण म्हणूयात ती आलेली दिसून येते. परंतु सुरुवातीच्या काळातल्या निबंध वाङ्मय प्रकाराचं जे काही महत्त्व आहे ते आपण दुर्लक्षून चालू शकत नाही. स्वातंत्र्य प्राप्तीच्या कार्यामध्ये वैचारिक निबंध वाङ्मय प्रकाराचं तेवढंच मोलाचं हातभार आलेला आपल्याला दिसून येतो. आता सुरुवातीचे या काळातले निबंध वाङ्मय जे होते
त्या निबंध लिहित असताना लेखकांनी कोणते विषय हाताळले असतील, तर त्याच्यामध्ये धर्म असेल, अर्थ असेल, स्त्रिया असतील, सौंदर्य असेल, रसायनशास्त्र विषय असेल किंवा मराठ्यांचा उत्कर्ष असेल, जसं की लक्ष्मण नृसिंह जोशी यांनी लिहिले ते पुस्तक मराठ्यांच्या उत्कर्षणाविषयी, किंवा हिंदू लोकांच्या त्रिकाल स्थितीविषयी सखाराम दीक्षितांचं पुस्तक आहे, किंवा दाजी परशुराम यांचं सृष्टीमध्ये परमेश्वराची शक्ती दृष्टीगोचर होते याविषयी, उद्योगाविषयी विष्णू अमृतराव, त्यानंतर हिंदुस्थानातील स्त्रियांच्या स्थितीविषयी नारायण विष्णू यांनी लिहिले, एकीपासून लाभ काय आहे बाळभास्करांनी पुस्तक लिहिले, हिंदुस्थानातील विद्या व कला याविषयी विनायक हरिश्चंद्र यांनी लेखन केलेलं आहे. तर अशा या निबंधांमध्ये ऐतिहासिक नवा दृष्टिकोन निबंध लेखकांच्या विचारसरणीमध्ये व्यक्त झालेला दिसून येतो. हे आधुनिकतेचं एक मुख्य लक्षण आहे. तसेच निबंध लेखातून स्वदेशाविषयीची भावना भिनू लागलेली आपल्याला दिसून येते. एकीपासून लाभ या निबंधात असा प्रश्न विचारला आहे की जर हिंदू एकचित्त असते तर अन्य देशीची लोक येथे येऊन मुलूक कसं काबीज केलं असतं त्यांनी. भारताच्या आर्थिक शोषणाची जाणीव किंवा आर्थिक दुरावस्थेची जाणीव यातील अनेक निबंधांमध्ये आपल्याला आलेली दिसून येते. किंवा 1865च्या अंकामध्ये महादेव गोविंद रानडे यांनी प्रजावृद्धी व तीजपासून होणारा परिणाम या विषयावरती निबंध लिहिला. त्यात वाढती लोकसंख्या आणि समाजाचं आर्थिक जीवन हा मुद्दा त्यांनी चर्चिला आहे. आर्थिक स्थैर्य व प्रौढ वय या गोष्टी लाभल्याशिवाय पुरुषाने विवाह करू नये असे त्यांनी सुचविले आहे. कुटुंब नियोजनाची संकल्पना देखील या निबंधामध्ये त्यांनी मांडलेली लक्षात येईल. थोडक्यात सुरुवातीच्या काळामधले हे सर्व जे निबंध आहे त्या निबंधांमध्ये एक प्रकारे समाजामधले दोष बाजूला जाऊन समाज सुधारणा हा महत्त्वाचा विचार ज्याला आपण म्हणूयात तो विचार क्रमशः अनेक निबंधांमध्ये आलेला आपल्याला दिसून येतो. किंवा विविध ज्ञान विस्तार म्हणजे 1867मध्ये जेव्हा जन्माला आलं त्यामध्ये सुद्धा समाज सुधारणेच्या बाबतीत पुरोगामी विचारांचा त्या मासिकानं विशेष पुरस्कार केला. इंग्रजी विद्येच्या व इंग्रजी राज्यकर्त्यांच्या प्रभावाखाली मराठीचा अनादर होऊ लागला आहे हे पाहून उत्पन्न झालेला खेद डिसेंबर 1873च्या अंकात आपल्या भाषेची स्थिती या निबंधात तळमळीने व्यक्त झाला आहे. मराठी ज्ञानप्रसारक या मासिकाने गद्य निबंधाची मराठी वाङ्मयात सुस्थिरपणे स्थापना केली आहे आणि त्याचा महिमा पुणे पाठशाला पत्रक व विविध ज्ञान विस्तार या मासिकांनी अधिक वाढविला. वैचारिक लेखन करणाऱ्या लेखकांना एक नवीन वेगळंच विशिष्ट स्थान मराठी साहित्यिकांमध्ये त्यांनी मिळवून दिलं. एक डौलदार प्रत्ययपूर्ण निबंध त्यामुळे लिहिले जाऊ लागले. शुद्ध लेखन, व्याकरण, औचित्य आणि विद्वत्ता यांची श्रेयस्कर बंधने निबंधाला पाडली. त्यामुळे समर्थ व सुंदर गद्य निर्माण झालेलं आपल्याला दिसून येईल. या सर्व गोष्टी निबंध या वाङ्मय प्रकाराचा विचार करत असताना आपल्या डोळ्यासमोर ठेवणं आपल्याला उचित ठरतं. अव्वल इंग्रजी काळामध्ये नियतकालिकांच्या माध्यमातून वर्तमानपत्रांच्या माध्यमातून हा वाङ्मय प्रकार जन्माला आला आणि पुढे श्रीमती मिसेस फेरार यांनी कुटुंब प्रवर्तन नीतीसारखा निबंध लिहिलेला आपल्याला दिसून येतील. यातून विशेषतः हिंदू धर्म किंवा समाजामध्ये स्त्रीवर्गाच्या दुःख स्थितीस कोणती कारण आहे याचा विचार त्यांनी मांडलेला आहे. लोकहितवादी असेल, गोपाळ गणेश आगरकर असतील, लोकमान्य टिळक असेल, विष्णुशास्त्री चिपळूणकर आहे, कृष्णशास्त्री चिपळूणकर आहेत. तर या सर्वांनी विष्णुबुवा ब्रह्मचारी असतील, ब्राह्मणांचे कसब, गुलामगिरी, शेतकऱ्यांचा आसूड या माध्यमातून महात्मा फुल्यांचे लेखन असेल. तर या सुरुवातीच्या विचारवंतांनी कृष्णशास्त्री चिपळूणकर, गोविंद नारायण माडगावकर कितीतरी नावं आपण घेऊ शकतो. किंवा निबंधमालेच्या माध्यमातून विष्णुशास्त्री चिपळूणकरांनी समाजाला स्वधर्म, स्वभाषा, स्वसंस्कृती यांचं पुनरुज्जीवन करण्यासाठी महत्त्वपूर्ण कार्य केलेलं आपल्याला लक्षात येईल. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बहुजन वंचित दलित समाजाला त्यांच्यामध्ये नवचैतन्य रुजविण्याचं, पेटविण्याचं कार्य आपल्या निबंधांमधून, आपल्या मासिकांमधून केल्याचं आपल्याला लक्षात येईल. आणि खडबडून झोपी गेलेला समाज जाग करण्याचं कार्य तत्कालीन समाज सुधारकांनी, विचारवंतांनी केलेलं आपल्याला लक्षात येईल. म्हणून निबंध हा वाङ्मय प्रकार फक्त मराठी साहित्याच्या लेखनाच्या अंगाने नव्हे तर आशय
आणि अभिव्यक्ती या दोन्ही अंगांनी त्याचा अभ्यास होणे देखील तेवढेच उचित आहे. थंड झालेल्या समाजाला जागृत करण्याचं कार्य, त्याच्यामध्ये प्रज्ञा देण्याचं कार्य देखील या निबंध वाङ्मय प्रकारानं केलेलं आहे. भारतीय स्वातंत्र्य आंदोलनामध्ये नवीन विचार चिपळूणकरांनी जसा मांडला तो पुढच्या काळामध्ये आगरकर सावरकरांपर्यंत आलेला आपल्याला दिसून येतोय. सुधारकमधले निबंध असेल, केसरीमधले निबंध असेल, तर या निबंधांमधून समाजामध्ये एक नवीन विचार किंवा ज्याला आपण म्हणूयात एक क्रांतीचं बीज हे निबंध वाङ्मयातनं आलेलं आपल्याला लक्षात येईल. लोकमान्य टिळकांनी त्यांचे जे काही सर्व निबंध आहेत, चतुरस्र विद्वान असे ते काही लेखन ज्याला आपण म्हणूयात ते लेखन, किंवा न चिकेळकर असेल, अच्युत बळवंत कोल्हटकर असेल, यांचे जे काही लेखसंग्रह आज प्रकाशित आहेत ते वाचल्यानंतर आपल्याला लक्षात येईल की त्या काळामध्ये कितीतरी खडतर अशा प्रकारचा आधुनिक विचार त्यांनी आपल्या स्फुट निबंधांमधून, विज्ञाननिष्ठ निबंधांमधून समाजातली अंधश्रद्धा दूर व्हावी, समाजामध्ये नवीन विचार रुजावे यासाठी प्रयत्न केलेले आपल्याला दिसून येतात. आणि म्हणून मराठीमधला हा वैचारिक निबंध वाङ्मय प्रकार आपण अभ्यासणार आहोत. 18व्या शतकामध्ये सुरू झालेला हा निबंध वाङ्मय प्रकार आज 20व्या शतकामध्ये नवीन नवीन वाटांनी, वळणांनी कसा बदलत गेला, कोणकोणत्या दिशा त्याला लाभल्यात आणि आज त्याचं लेखन कशा पद्धतीने होत आहे, विचारांपासून सुरू झालेला हा त्याचा प्रवास भावनेपर्यंत कशा पद्धतीने आलेला आहे, हे आपण पुढच्या तासामध्ये अभ्यासणार. धन्यवाद.